गेल्या 10 दिवसापूर्वी धुळे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे कापूस पिकाचा मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आणि यामुळे आता कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत. कारण की शेतातला कापूस हा निम्म्यावर पोहोचलेला आहे आणि दुसऱ्याकडे कापसाला योग्य भाव मिळत नाही. आता जर आपण बघितलं तर सध्याची परिस्थिती ही 4 ते 5 हजार रुपये क्विंटल कापूस हा विक्री होतोय. एकीकडे कापसाच्या वेचणीसाठी मजूर लागतात आणि त्या मजुरांना लागणारा जो खर्च आहे तो जास्त आहे. कापसाला लागणारा खर्च जास्त आहे आणि कापसाला येणारं उत्पन्न हे मात्र कमी आहे आणि यामुळे आता शेतकरी कुठेतरी संकटात आपल्याला बघायला मिळतंय. आपण जर बघितलं तर आपण ज्या क्षेत्रात उभे आहोत या ठिकाणी कमीत कमी 10 ते 15 मजूर हे कापूस वेचणीचं काम करताय आणि या मजुरांचा जो रोज आहे तो रोज देखील निघणार नसल्याचं येथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतं. त्याचं कारण असं आहे की मजुरी वाढलेली आहे, खर्च वाढलेला आहे. मात्र या कापसाला सध्या तरी 4 ते 5 हजार भाव भेटतोय आणि यामुळं आता शेतकऱ्यांकडे शासनानं बघावं, कापसाला योग्य दर मिळवून द्यावा अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे.